आज आपण जाणून घेऊया सालू मर्दा थिमक्का यांना वृक्षमाता म्हणूनही ओळखले जाते या 113 वर्षीय वयाच्या आजींचे त्यांच्या कार्याबद्दल आपण जाणून घेऊया। सालू मर्दा या शब्दाचा कर्नाटकी भाषेमध्ये अर्थ आहे झाडांची एक सरळ रांग। थिमक्कांच्या घरची परिस्थिती प्रचंड बिकट होती, त्यामुळे त्यांना शिक्षणही करायला मिळाले नाही व वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांचे लग्न लावण्यात आले। आपल्याला अपत्य प्राप्ती होऊ शकत नाही हे कळल्यावरती त्यांना जो धक्का बसला, या धक्क्यातनं सावरण्यासाठी त्यांनी झाडांना आपलं अपत्य म्हणून स्वीकारलं व त्यांचं आयुष्यभर संवर्धन करण्याचा त्यांनी निर्धार केला। एक दिवशी थिमक्का व त्यांचे पती हे राज्याच्या एका महामार्गावरून एका गावाला जात होते, तेव्हा त्या महामार्गावर त्यांच्या लक्षात आले की या महामार्गावरती विसाव्याला बसायला सावलीच नाही। हुलिकल व कुदूर या 2 गावांना जोडणारा हा महामार्ग होता। थिमक्कांचा जन्म ज्या गावी झाला त्या गावात बरीच वडाच्या झाडांची रोपटी होती, तर त्यांनी आणि त्यांच्या पतीने असे ठरवले की ही वडाची रोपटे आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावून इथे विसाव्याला जागा तयार करायची। निर्धार झाला, त्यांनी ठरवलं आणि त्यांनी वडाची झाडे लावायला तिथे सुरुवात केली। सुरुवातीला त्यांनी एकूण 10 वडाची झाडे तिथे लावली व त्याचे संवर्धन केले। कुठलाही प्राणी त्या झाडांना खाऊ नये यासाठी त्या झाडांच्या भोवती काट्यांचे कुंपणही त्यांनी केले। त्यांनी दरवर्षी 20 ते 30 वडाची रोपे लावण्याचा निर्णय घेतला। रोज 4 डब्बे पाणी घेऊन जाऊन त्या झाडांना पाणी घालत व झाडांचे संवर्धन करत, असे करत करत या महामार्गाच्या दुहेरी तर्फा अवघ्या 4 किलोमीटरच्या सरळ रांगेत त्यांनी वडांच्या झाडांची रोपटे लावली। आज हा महामार्ग जो मोहक रूप धारण करून उभा आहे याचं संपूर्ण श्रेय थिमक्का यांना जात। वडाच्या झाडासोबतच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची 8000 एकूण झाडे लावलेली आहेत। थिमक्का स्वतःच्या अपत्याप्रमाणे त्या झाडांची काळजी घेतात, त्या झाडांना मिठी मारतात, डोळे घट्ट मिटून झाडांसोबत गप्पा मारतात, त्या झाडाची आई होतात। एक मातृत्वाचा भाव पर्यावरणाप्रती असलेल्या या थिमक्कांना माझा सलाम। त्यांच्या या मातृत्वाच्या भावनेची दखल घेत त्यांना आज संपूर्ण जग वृक्षमाता म्हणून ओळखते। पर्यावरणाप्रती असलेले हे निस्वार्थ आणि नैसर्गिक हे कार्य त्या आजपर्यंत कार्यरत आहेत। प्रत्येकाला आयुष्यामध्ये संकट येतात, प्रत्येकाला ती सामोरे जावीच लागतात, पण काही व्यक्ती अशी असतात ज्यांच्यामध्ये या ईश्वरी शक्ती असतात की ते ह्या स्वतःच्या संकटांवर मात करून समाजासाठी निस्वार्थपणे काम करतात। याच निस्वार्थीपणाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे थिमक्का। 2016 साली त्यांच्या या कार्याची दखल घेत बीबीसीने सर्वोच्च 100 प्रेरणादायी स्त्रियांमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे। त्यांच्या या कार्याची पुन्हा दखल घेता भारत सरकारने सन 2019 मध्ये त्यांना पद्मश्री याने अलंकृत केलेले आहे। थिमक्कांचे हे कार्य बघून बहिणाबाईंच्या त्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाही। जग जग माझ्या जीवा असं जगणं तोलाचं, उच्च गगनासारख्या धरित्रीच्या रे मोलाचं, धरित्रीच्या रे मोलाचं।